मागील काही वर्षात राज्यात अनेक महत्त्वाच्या रोड प्रकल्पांची कामं सुरू झाली, संपली आणि वाहतुकीसाठी खुली झाली सुद्धा. मात्र राज्यात एक असा महामार्ग आहे जो मागील 19 वर्षांपासून काही पूर्ण व्हायचं नाव घेत नाहीये आणि अजून पुढील किती वर्ष अशी परिस्थिती राहील याचाही काही नेम नाहीये. तुमच्या कदाचित लक्षात आलंच असेल की मी कोणत्या महामार्गाबद्दल बोलतेय. तर हा महामार्ग म्हणजे मुंबई गोवा महामार्ग, ज्याचं काम जवळपास 2011 पासून सुरू आहे. आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण याच बद्दल सविस्तररित्या माहिती घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. मुंबई गोवा 517 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग आहे जो मुंबईला गोव्याशी जोडतो. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मंत्री रवींद्र चव्हाण यांनी डिसेंबर 2024 पर्यंत हा मार्ग पूर्ण होईल अशी डेडलाईन दिली होती आणि ती सुद्धा गेल्या अनेक वर्षांच्या आश्वासनाप्रमाणे हुकली आहे. बरं, या महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाबाबत 2007 साली निर्णय झाला होता. नंतर 2011 साली या महामार्गाच्या कामाला सुरुवात झाली होती. मात्र आजपर्यंत तर नको नको त्या कारणामुळे तो काही पूर्ण होत नाहीये. सोबत मुंबई गोवा महामार्ग पूर्ण होण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा दिली होती. पण या अपुऱ्या कामामुळे आजपर्यंत या महामार्गावर शेकडो लोकांचे प्राण गेले. कारण या महामार्गावर अनेक अपघातांचे हॉटस्पॉट आहेत, जसं की इंदापूर ते कशेडी बंगला, जिथे शेकडो लोकांचा मृत्यू झालाय, तोही अपघातामुळे. त्यामुळे आताही यावर्षी या महामार्गाचं काम पूर्ण होईल असं सगळ्यांना वाटत होतं. पण आता वर्ष संपत आलं तरी कुठेच असे चिन्ह दिसत नाहीये. कारण अजूनही महामार्गावरील प्रचंड प्रमाणात असणारे खड्डे, अजूनही बाकी असणारे ओव्हरब्रिज, सर्व्हिस रोड हे पाहता पुढील वर्षीही महामार्गाचं हे रडगाणं असं सुरू राहील असं चित्र दिसतंय. यात भर म्हणजे कोरोना काळात महामार्गाचं काम पूर्ण बंद होतं. भूसंपादनातील विलंब, जंगल जमिनीच्या परवानग्या, मोबदल्यातील अडथळे या सगळ्यामुळे देखील प्रकल्प वेळेत पुढे सरकलाच नाही. शिवाय काही कंत्राटदारांनी सुद्धा काम अर्धवट सोडून दिलेलं होतं आणि त्यामुळे हे काम अपूर्ण राहिले. आता हा महामार्ग का महत्त्वाचा आहे त्याबद्दल थोडंसं जाणून घेऊया. शिवाय हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर आणखी काय काय फायदा होईल किंवा हा महामार्ग कसा असेल हे जाणून घेण्याआधी मागील अनेक वर्षांपासून जी परिस्थिती आहे, ज्यामुळे जनतेला अतोनात त्रास सहन करावा लागलाय, त्याबद्दल जरा स्पष्टपणे बोलूया. तर मुंबई गोवा हा महामार्ग कोकण आणि गोवा या दोन्ही भागांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कारण साधं आहे, या रस्त्यामुळे कोकणातलं पर्यटन वाढतं, व्यापाराला गती मिळते आणि दोन राज्यांमधील दळणवळण व्यवस्था मजबूत राहते. भारतातील सर्वात मोठं JNPT बंदर आणि दिघीचं उभारण्यात येत असलेलं आंतरराष्ट्रीय बंदर ही दोन्ही बंदरं याच महामार्गावरून थेट देशाच्या इतर भागांशी, विशेषतः दक्षिण भारताशी जोडली जात आहेत. त्यामुळे या महामार्गावरून मोठ्या प्रमाणावर कंटेनर वाहतूकही होते. एकूण साधारण 517 किलोमीटर लांबीचा हा महामार्ग महाराष्ट्राला गोव्याशी जोडणारा आणि कोकणाला देशाच्या नकाशावर ठळकपणे उभा करणारा प्रमुख महामार्ग म्हणून ओळखला जातो. कसं ते अजून सविस्तर सांगते. शिवाय या महामार्गादरम्यान 3 जिल्हे, अनेक तालुके आणि काही शहरं जोडली गेलेली आहेत. मुंबईला कोकणासह गोवा, कर्नाटक, केरळ या राज्यांशी जोडणाऱ्या NH66 या मार्गाचा हा महामार्गाचा भाग आहे. पनवेल पासून सुरू होणारा हा रस्ता गोव्याच्या पणजी मधून पुढे कन्याकुमारी पर्यंत जातो. NH66 चा काही भाग हा महाराष्ट्रातून जातो, पण याच 550 किलोमीटरच्या रस्त्याच्या रुंदीकरणाचं काम जवळपास 19 वर्षांपासून रखडलेलं आहे. मुंबई गोवा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग असल्यानं केंद्र सरकारच्या अखत्यारीत येतो, तर यातील काही भाग हा राज्याच्या बांधकाम विभागांतर्गत सुद्धा येतो. पण तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण या महामार्गावर गेल्या 18 ते 19 वर्षांमध्ये उपलब्ध माहितीनुसार चौपदरीकरण महामार्गासाठी 6,000 कोटी रुपये खर्च झाले आहेत, तर दुरुस्तीच्या कामासाठी तब्बल 192 कोटी रुपये खर्च झाल्याची माहिती मिळाली आहे. यामुळे न्यायालयाने सुद्धा सरकारला झापलं होतं. त्यात न्यायालयाने काही प्रश्न उपस्थित करत सरकारला काही सूचनाही केल्या होत्या. प्रकल्पाचा विलंब थेट मूळ खर्चावर प्रभाव टाकतो. शेवटी पैसा जनतेच्याच खिशातून जाणार असं हायकोर्टानं म्हटलं होतं. वाढलेल्या खर्चाची जबाबदारी कुणाची अशी विचारणा करत प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले होते. हा संपूर्ण मार्ग 11 पॅकेजेस मध्ये विभागलेला असून अनेक ठिकाणी रस्ते, पूल, बायपास आणि घाट विभागाचं काम अर्धवट पडलेलं आहे. काम कुठे कुठे अडकलंय त्यावर नजर टाकूया. पडखळ पर्यंतचं काम पूर्ण आहे, पण नागोठाणे, कोलाड, पुई, माणगाव येथील मोठमोठे पूल अजूनही अर्धवट आहे.
पळसपे इंदापूर हा 84 किलोमीटरचा रस्ता सर्वात जास्त डोकेदुखीचा असून 2 टप्प्यात विभागला गेलाय. यात पळसपे कासू पर्यंत काम झालंय, पण त्यानंतर काम थांबलेलं आहे. शिवाय माणगाव बायपासचं काम करणाऱ्या ठेकेदारानं काम न केल्यामुळे त्याच्या ब्लॅकलिस्ट करण्याची सुद्धा प्रक्रिया सुरू आहे. शिवाय काम सुरू असलेल्या ठिकाणी दिशादर्शक नाहीयेत, सर्व्हिस रोड नाहीयेत, चुकीच्या ठिकाणी स्पीड ब्रेकर, निकृष्ट साहित्याचा वापर, दुभाजकांचं नियोजनच नाही आणि या सगळ्यातून प्रशासनाचा कंत्राटदारांवर वचक नसल्याचं सुद्धा स्पष्टपणे दिसून येत आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मधील स्थिती बघितली तर माणगाव परशुराम घाट 70 किलोमीटरचं काम अद्याप अपूर्ण आहे. पुढे तळगाव झारप 82.87 किलोमीटरचं कामही अपूर्ण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आरवली कांटे 39 किमी आणि कांटे वाकेड 49 किलोमीटरचं काम अजूनही रखडलेलं आहे. आणि हे काम एकदा सुरू केल्यावर करत राहिलं तरी सुद्धा त्याला पूर्ण होण्यासाठी जवळजवळ वर्षभर लागेल असं देखील बोललं जात आहे. इतकंच नाही तर इंदापूर आणि माणगाव बायपास, लोणेरे ब्रिज, संगमेश्वर विभागाची तर सुरुवात सुद्धा झालेली नाहीये. कशेडी घाट बोगदा, चिपळूण शहरातील पूल या सगळ्या कामाला अक्षरशः टाळं लागलेलं आहे. याचबरोबर महामार्गाच्या रुंदीकरणाचं काम जेव्हा सुरू झालं होतं तेव्हा देशात आणि राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यानंतर शिवसेना भाजपच्या सत्तेचीही 5 वर्ष उलटून गेली. म्हणजे सत्ता बदलली पण परिस्थिती या रस्त्याची अजूनही तशीच्या तशीच आहे. मुंबई गोवा महामार्गावरून राजकीय पक्षांमध्ये अनेकदा टीका होतात, मात्र या परिस्थितीला राजकीय नेते जबाबदार असल्याचं कोकणवासीय म्हणतात. दरवर्षी निवडणुका येताच हे काम पूर्ण होण्याची आश्वासने दिली जातात. एकदा हा महामार्ग पूर्ण झाल्यानंतर पश्चिम भारतातील 460 ते 471 किलोमीटर लांबीचा चारपदरी गोवा मुंबई महामार्ग दोन्ही शहरांमधील प्रवासाचा वेळ अंदाजे 6 तासांनी कमी करेल असं म्हटलं जातं. कोकणातील पर्यटनासाठी याचा नक्कीच फायदा होईल अशी स्वप्न सुद्धा दाखवली जातात. मंत्री डेडलाईनचं आश्वासन देतात पण प्रत्यक्षात कार्यवाही मात्र शून्य असते. याचंच उदाहरण म्हणजे केंद्र सरकारनं असं जाहीर केले की या महामार्गाचं बांधकाम मार्च 2026 पर्यंत पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. पण या महामार्गाची आता नवी ओळख अशी झाली की जगात, देशात आणि राज्यात सर्वात रखडलेला जो महामार्ग असेल तो मुंबई गोवा महामार्ग आहे, ज्यासाठी अनेक आंदोलनं सुद्धा झाली आहे पण परिस्थिती जैसे थे. त्यामुळे आता खरंच हा महामार्ग कधी पूर्ण होणार हे तर सांगणं फारच अवघड आहे. पण तुमचं याबद्दलचं मत काय, तुमचा या महामार्गावरील प्रवासाचा अनुभव काय हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कट टू कटच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.